जळगाव जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. सूर्य जो आहे आग ओकताना पाहायला मिळत आहे. मात्र असं असतानाही एप्रिल महिना उजाडला तरी जळगाव जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकाही गावामध्ये पाणी टंचाईची परिस्थिती पाहायला मिळत नाही आहे. तर अद्यापपर्यंत जळगाव जिल्ह्यात कुठल्याही गावामध्ये अजूनपर्यंत पाण्याचं टँकर सुरू झालेलं नाही, अशी दिलासादायक बाब जी आहे जी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून समोर आलेली आहे. आपण जर दरवर्षाचा जर विचार केला तर दरवर्षी जे आहे एप्रिल महिन्यामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या 30 ते 40 गावांमध्ये जे आहे पाणी टंचाईचा सामना हा नागरिकांना करावा लागत असतो. मात्र यंदा गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस पडला, त्यामुळे जळगाव जिल्ह्यातले जे मोठमोठे प्रकल्प आहेत किंवा मध्यम किंवा लघु प्रकल्प आहेत, त्या लघु प्रकल्पांमध्ये जे आहे 100% पाणीसाठा होता आणि त्यामुळे हा समाधानकारक पाणीसाठा टिकून असल्यामुळे अद्यापपर्यंत जळगाव जिल्ह्यात कुठल्याही गावामध्ये पाणी टंचाई नसल्याचं चित्र हे समोर आलेलं आहे. आणि त्यामुळेच कुठल्याही गावामध्ये अजूनपर्यंत पाण्याचा टँकर सुरू झालेला नाही. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आपण जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास जे प्रकल्प आहेत त्या सर्वच प्रकल्पांमध्ये 50% पाणी साठा आहे. काही प्रकल्पांमध्ये 35% पाणी साठा आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये जे आहे ते मुबलक पाणी साठा आहे. आणि जर पाणीच्या दृष्टीने जे प्रशासनाने जे उपाययोजना केलेल्या आहेत त्या दृष्टीने जर विचार केला तर कुठल्याही गावामध्ये पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये किंवा जाणवू नये त्या दृष्टीने उपाययोजना म्हणून प्रशासनाने जळगाव जिल्ह्यातल्या 4 गावांमध्ये विहिरी या अधिग्रहित केलेल्या आहे. त्यामध्ये पाचोऱ्यात 3 गावं, चाळीसगावमध्ये 1 गाव, तर जळगाव तालुक्यामधला 1 गाव, अशा या 4 गावांमध्ये ज्या आहे त्या विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहे. आणि मध्यम प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्यामुळे जळगाव जिल्ह्यात तरी अद्यापही कोणत्याही गावामध्ये पाणी टंचाई नसल्याचं दिलासादायक चित्र हे पाहायला मिळतं आहे. एप्रिल महिना उजाडला तरीही अद्यापपर्यंत कोणत्याही गावामध्ये पाणी टंचाई नसल्याने दिलासादायक बाब जी आहे ती जळगाव जिल्ह्यासाठी पाहायला मिळतं आहे. यंदा सर्वच प्रकल्प 100% ओसंडून वाहिले होते, 100% भरले होते आणि समाधानकारक पाणीसाठा असल्यामुळे या ठिकाणी सर्वच प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्यामुळे जळगाव जिल्ह्यात सध्या तरी कुठेही पाणी टंचाई नसल्याचे चित्र आहे. आणि जिल्ह्याला जळगाव शहराला जो पाणी पुरवठा करता असा वाघूर प्रकल्प, या प्रकल्पामध्ये सुद्धा 75% पाणीसाठा शिल्लक असून पुढचे 4 वर्ष तरी जळगाव शहराला कुठल्याही पद्धतीने पाणी टंचाईचा सामना हा करावा लागणार नाही असं चित्र आहे. त्यामुळे गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला, प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या तरी कोणत्याही गावामध्ये पाणी टंचाई नसल्याचं दिलासादायक चित्र हे पाहायला मिळतं आहे. मात्र तरीही नागरिकांनी जे आहे पाण्याचा काटकसरीने वापर करावा असंच आवाहन प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव.